माझ्या घरामध्ये अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना कोबी मंचुरियन आवडते, म्हणूनच मी घरातच बनवते। तर त्यासाठी मी घेतलेले आहे साहित्य: बारीक चिरून कोबी, खिसून एक गाजर, एक शिमला मिरची बारीक चिरून कट करून, हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर। आता हे सर्व मिक्स करायचं आहे आपल्याला। त्यामध्ये मी आता इथे घातलेला आहे मैदा, तो चाळून घेतलेला आहे कारण मैदा ठेवणीचा असतो। कॉर्नफ्लोअरऐवजी मी कधीही तांदळाचं पीठ मिक्स करते कारण ते चांगलंही आहे आणि घरच्या साहित्यापासून मी बनवत असते। आलं लसूण पेस्ट, मिरी पावडर, कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे, चवीपुरतं मीठ, आणि आता केचप घालायचं आहे। सोया सॉस किंवा चिली सॉस असेल तुमच्याकडे, जे सॉसेस आहेत ते सुद्धा तुम्ही ह्यामध्ये घालू शकता। आणि छान आता मिक्स करून घ्यायचं आहे। सुरुवातीला पाण्याचा हात न लावता सर्व साहित्य मिक्स करायचं आहे। आता मला इथं थोडंसं मैदा कमी वाटला म्हणून मी त्यामध्ये मैदा घातला आणि छान असं पीठ मळून घेतलेलं आहे। बघू शकता तुम्ही इथे थोडंसं पाण्याचा सुपकाही मला लागला आणि छोटे छोटे गोळे करून मी इथे कडकडीत तेल गरम केले होते। नंतर फ्लेम मीडियम केली आहे आणि छान आता हे गोळे टाकून घेतलेले आहेत तेलामध्ये। तेल गरमच असायला पाहिजे, नाहीतर मऊ पडते आपली कोबी मंचुरियन। इथं बघू शकता गोल्डन ब्राऊनवरती क्रिस्पी करारी कोबी मंचुरियन आपली करून तयार झालेली आहे। आता परत राहिलेले सुद्धा मी हे गोळे कोबी मंचुरियनचे तळून घेतलेले आहेत। बघू शकता तुम्ही इथे किती क्रिस्पी आणि करारी दिसत आहे कोबी मंचुरियन। तुम्ही सुद्धा अशा पण नक्की बनवून बघा मंडळी। चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन यूट्यूबरला सपोर्ट करा।